आज आपल्या या सोहळ्याचा असणारा हा तिसरा दिवस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपण या ठिकाणी राष्ट्रसंत बैसुनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी ऐश्वर्य संपन्न कुणा म्हणा वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. बाबा असताना बाबाला मागावं लागत नव्हतं, ढिगारा लागायचा. ढिगारा आपल्याला मागून मिळाला लागा ना, हा फरक आहे. पुण्यतिथी 16 आपण या ठिकाणी सादर करत आहोत. गेल्या 19 वर्षापासून अविरत अशा प्रकारे हा सोहळा आपल्या गावामध्ये आपण साजरा करतो आहोत. मोठा भव्य दिव्य असा सोहळा सर्व ग्रामस्थांच्या तन मन धन सगळ्याच्या सहकार्यातून आपण या ठिकाणी पार पाडत असतो. आज तिसऱ्या दिवशीची सेवा प्रभूच्या सद्गुरू बाबांच्या चरणी आपण अर्पण करत आहोत. पावन अशा दरबारात पावन असा श्रोता आहे. तुम्हाला सांगू, सगळ्या सर्वश्रेष्ठ जर कोण असेल तर श्रोतेगण आहेत. महेशाच्या मूर्ती, माऊलीच्या भाषेत श्रोते म्हणजे महेशाच्या मूर्ती आहेत. वक्ता तो नोहे वक्ता श्रोत्याविन, म्हणून आपण चालला लय चालीचे. हा बाळानो, कथेचा पुढचा चरित्र भाग ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. नाद ब्रह्माला लाजवणारे सुर आहेत, सुहास्य वदन आहे. परब्रह्म राघवाची गोड कथा मुलं सादर करू लागले. सर्व इंद्रियाचे कान करून सर्व समाज कथा ऐकू लागला. श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम. स्वयं श्री स्वयं श्री राम प्रभु प्रभु ऐकती कुशल रामायण गाती. कुशल रामायण गाती. कुशल रामायण गाती. श्री राम प्रभु ऐकते स्वये. श्री राम प्रभु ऐकते कुशल रामायण
खाली बसा, या इकडे, इकडे या. वरी कट्ट्यावर कोणी बसू नका, या इकडे चला. अजिबात तिथं गोंधळ करायचं नाही कोणी, इकडे या सगळे. मिलिंद कृष्ण नावाच्या प्रदेशातून निघाले. थोडा हातला आवाज ओढा. अशा प्रदेशातून निघाले जिथे ताटिका नावाची एक महाभयंकर राक्षसी राहत होती. तिने आतापर्यंत कुणाला जिवंत येऊ दिलं नव्हतं आणि जाऊ दिलं नव्हतं. सावध दिसलं की कच्चच खायची. आपल्यासारखी प्रामाणिक नव्हती शिजवून खायला. हा, कच्चच हानीत होती महाराज. तिघेजण दिसले, तिला वाटलं एक बाबा दिसतोय, 2 लेकरं आहेत. आयता नाश्ता मिळेल ना. पाहिल्या बरोबर अक्राळ विक्राळ जबडा पसरला, धावू लागली. हे पाहिलं विश्वामित्राने. आदेश, गुरुने आदेश देवा आणि शिष्याने तो आदेश पाळावा. भूक लागली मच्छिंद्रनाथाला. माई भिक्षां देही. काय वाढलं होतं? वडा. गोरक्षनाथ आले, बाबाजी घ्या. वडा खाल्ला, छान लागला. ते म्हणे गोरक्षा आणखी खायचाय रे. पुन्हा गेला. आज्ञा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा आणि गुरु साक्षात परब्रह्म तस्मै टिंबयवरी तस्मै श्री गुरवे नमः. पुन्हा गेला. ते म्हणले असलेच गोसावडे हलकट असते. इमानदारीने एक दिला, दुसरा मागायला आला. बाई काही करा पण तो वडा माझ्या गुरुना आवडलाय, आणखी एक द्या. ते म्हणले आणखी देते पण आता फुकट. काय मागितलं वड्याच्या बदल्यात? डोळा मागितला. डोळा. नुसतं ऐका बर का. अरे डोळा मागितला. गुरुजींना एक वडा खायचा आहे, त्याच्या बदल्यात एक डोळा काय चीज आहे. बोट घातलं कचकन डोळा काढला. साक्षात परब्रह्म तस्मै नमः. लक्षात आलं? गुरुला भूक लागली, डबल वडा मागितला तर डोळा काढून देणारा गोरक्ष. आदेश. ए रामा, काय वाक्य विश्वामित्राचं? जोड झनी कारमुका सोड रे सायका. मार 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 ही ताटिका रे रामचंद्रा. टाक बाण. बघ तिच्या तोंडाकडे जरा बघ. तप्त अरक्त पाताही लोचने करपल्या वल्लरी करपली कानने. अनुलबल गर्विता क्रूरही मूर्तता. घे घृणा पाता शौर्य चंद्रा. मार मार ही ताटिका रे रामचंद्रा. टाक बाण. लगेच बाण काढला आणि जोडला. टाकण्याचा विचार आहे पण नाही टाकला. गुरुवर्या ती आबलाय हो, मी सबल आहे. सबलानं कधीच आपल्यावर हात्यावर उभं राहायचं नाही. वेडायस करे बाळा. ऐक, मी तुला सांगतो. थबकशी कासा सोड रे बाणतो. तूच मृत्यू हिचा मी रे जाणतो. हिचं मरण तुझ्या हातातून आहे. हिचं मरण तुझ्या हातातून लिहिलंय. टाक बाण. खरं सांगू का तुला श्रीरामा, जो जना सुखावतो नारी वद क्षम्यतो. धर्म मी तुझ सांगतो रे मानवेंद्रा. मारही ताटिका रे रामचंद्रा. टाक बाण. एका स्त्रीला मारून जर अख्ख्या जगाला सुख लागत असेल, तिला मारायला शास्त्राची परवानगी. टाक. एवढं कळाल्यावर प्रभूच्या चपातून तो बाण निघाला. अरे येणारा बाण वाऱ्याच्या वेगाने त्या ताटिकेच्या काळजात पार खुपसला.
रक्ताच्या थरळ्यात ताटिका पडल्या, अरण्य दणानून गेलं मायबाप. एका क्षणात ताटिका गतप्राण झाली. आणि किती बाणात? ओय किती बाणात? एकाच. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. एकाच बाणात ताटिका संपली. काय किमया भगवंताची. या अवतारात मी पहिलं गिराईक स्त्रीच लागलं. आणि पुढच्या अवतारात पहिलं गिराईक, पुढच्या अवतारात कोण होतं महेश महाराज? हा, पुतना. दूध पिऊन मारली, दूध पिऊन मावशी बनून आलती. म्हणून राग आला नाही का स्त्रीचा. आपण सरळ म्हणतो ए मावशे, जरा नीट बोल मावशे. हा, सगळ्यात पुतना नसते. पहिलं गिराईक पुतना. या अवतारात ताटिका. मग खुश झाले गुरुजी. वाह, काय पराक्रमी आहे. वाह, पहिला पराक्रम. पुढे आले. गंगा नावाची नदी. वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. पुढे गंगा नावाची नदी आहे. मंगल अशा प्रकारे स्नान उरकलं. अनेक अस्त्रशस्त्र दिले विश्वामित्रांनी. प्रभूंनी ते ग्रहण केले. सिद्ध आश्रमाच्या ठिकाणी आले. गुरुजीचा आदेश आहे, प्रभू जरा विश्रांती घ्या, यज्ञ करू ना. फार मोठ्या प्रवासाहून आपण आलो, यज्ञ नक्की करू, जरा विश्रांती घे. काही काळ विश्रांतीचा निघून गेला आणि एके दिवशी सूर्य उदयाला आदेश दिला विश्वामित्रांनी, हे रामा, आज मी आणि यज्ञ करणार आहे, बिंदास्त करा, रक्षण मी करतो. माणूस ज्या कामाकरता आणलाय ना, त्यानं ते काम चोख बजावलं पाहिजे. बरोबर. ज्या कामाकर्त्याला आपल्याला निमंत्रित केलं गेलं, ते काम चोख बजवायचं. हे रामायणातून शिकावं. एक नाही 50 उदाहरणं रामायणात. मामा तुम्ही हरिण व्हा, जीव गेला, काम चोख बजावलं. रावणा चुकीचं वागलास, पण इलाज नाही, तू माझा बंधू आहे, काम चोख बजावलं, जीव गेला कुंभकर्णाचा. बरोबर. हे शिकवतं रामायण, शब्द प्रमाण आहे. ज्या कार्याकरता आपण आलो, ते कार्य निश्चिमपणाने पार पाडलं पाहिजे. बरोबर का संदीप महाराज? आपण सप्त्याला आलो, सप्ताच पार पाडला पाहिजे. महाराजाचं मड जरी मसनवाट्याकडे गेलं तरी चालतंय, पण सप्ताह पार पाडला पाहिजे. हा, काय युक्ती आहे महाराज. यज्ञकुंड असं धडाडणार. आता बाण काढले प्रभूंनी, सनासन बाण टाकले, बाणाचा मंडपच टाकला. कशावर? त्या यज्ञकुंड असा मंडप टाकला. आणि राक्षस आहेत ना, राक्षस हे कधी यायचे सांगू का तुम्हाला? त्यावेळेस काय सिस्टीम होती का? होती का सिस्टीम? नव्हती ना. सिस्टीम नव्हती. आणि त्या काळात असा मॉनिटरला आवाज बी कमी नव्हता. छान काळ होता. हा, आणि असं म्हणलं की त्यांनी मॉनिटरचा आवाज लगेच वाढवायची. त्या काळातलं सांगतो. दैत्य कधी यायचे सांगू का? दूर दिसलं ना बापू, दूर दूर दूर, दूर कळतो ना, दूर. दोन चार म्हाताऱ्यात हाणाय पाहिजे फेकून त्यांना. हवेत दूर दिसला की दैत्य यायचे. हा, नाही काय काय दिवस रानात कुणाच्या कोट्यावर दूर दिसला की दैत्य जमत्यात. धुरय म्हणजे बी येतय, मोकळा धुर निघत नसतो. दूर दिसले की दैत्य यायचे. बहुतेक यज्ञ, यज्ञ का बघा तुम्हाला सांगायचा अर्थ थोडक्यात, यज्ञ बंद का पाडायचा? एकच अर्थ आहे, सत्कार्यात विघ्न. याचा अर्थ रामायण शिकवतं, जे विघ्न आणतात ते दैत्य असतात. बरोबर. सत्कार्यात विघ्न. दूर दिसला की आले. आणि काय घेऊन यायचे? त्यांचं अन्नच होतं रोज. ती काय चिचन बोरं खात होती होय?
त्यांना नाश्त्याला बी तेच लागायचं, दुपारच्या पंक्तीला बी तेच लागायचं आणि संध्याकाळच्या पंक्तीला बी तेच लागायचं. ते दुसरं खातच नव्हते महाराज. मग ते शिल्लक राहिलेलं बघून येत होतं ना रातचं, ते डोक्यावर आणायची आणि यज्ञात ओतायची आणि यज्ञ विजवायचे. दैत्य होते महाराज. आल्याबरोबर राम म्हणतात, लखन ज्या कार्याकरता आपल्याला इथं आणलं गेलं, बघ बेटा दैत्य आले. पाहिलं लक्ष्मणाने, बाळा तू एक काम कर, तू फक्त यज्ञ कुंडाजवळ थांब, चित्र डोळ्या पुढे आणा. याला म्हणायचं क्षत्रिय खानदानी, बरोबर ना? हा, तू फक्त यज्ञ कुंडाच्या बाजूला थांब, बघ मी यांची काय अवस्था करतो. बाण काढला, वडल्या बरोबर कडकड 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 विजा चमकू लागल्या. अरे वार वार सुटलं. या दैत्यांच्या पुढे काजवे चमकू लागले. त्यांना वाटलं आज काहीतरी वेगळाच गाणं आहे. अरे बाण टाकला प्रभूनी. बाण टाकल्याबरोबर सुबाऊ नावाच्या दैत्य जागेवर संपला महाराज. आणि मारीच नावाच्या दैत्याला फक्त वार लागलं. कसं? असं जेच वाऱ्याने उडलं म्हणता, गरगर 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 रपकन लांब जाऊन पडलं. अरे बाप रे, काय बाण आहे, काय शक्ती आहे. आणि बाकीचे 14,000 आणले होते सोबत त्यांनी लढायला. प्रभूला वाटलं यांच्या बरोबर युद्ध करण्यात काय अर्थ नाही. सम्मोहन अस्त्राने सगळे संपले. सम्मोहन अस्त्र बुद्धी भ्रमिष्ट झाली. एकामेकातच वाद लागला त्यांचा, झडपू लागले एकामेकाला. 14,000चे 14,000 जण संपले. सुबाऊ जागच्या जागेवर संपला. सुबाऊ मारिला खरा, मारीच्या उडविला अंबरा. सुबाऊ संपला, मारीच उडवून लावला. अशा प्रकारे यज्ञ संपला. काय आनंद आहे. ज्या कामाकरता प्रभूला आणलं ते कार्य सफल झालं. खरंय ना, आवडीनं भजनाला भजने म्हणून बोलवावं आणि त्यांनी रात्रभर असं ऐकायसारखा जागर करावा. समाधान वाटतं नारळ देतानी. काय आरडले महाराज, देव सुद्धा पळून गेला. रग पांघरून झोप येऊ दे नाही म्हणला. बेसूर गायन देवाला आवडतं का हो? बेसूर थोडे परी महाराज, थोडे परी निरे. आवडीनं आपण आणलं. यांनी ह्या यज्ञाचं संरक्षण केलं. याचा अर्थ ते पात्र आहेत. कसे? कृपेला पात्र आहेत. कृपा कुणावरही होत नाही. कृपा कुणावरही होत नाही. आपलं शास्त्र आहे, पात्र बघून दान. दान कसं असावं? पात्र बघून दान असावं. काही हरकत नाही. अतिशय आनंद झाला. आणि मग विश्रांतीचा काळ आहे. काही काळ विश्रांतीचा निघून गेला आणि मिथिलेहून काही दूत आले होते. त्यांच्या हातात सुवर्ण मुद्रांकित एक पत्रिका होती आणि त्याच्यात लिहिलं होतं, राजाधिराज मिथिलाधिपती राजा जनक याची दुहिता कन्या सीता हिच्या स्वयंवराचं आयोजन आहे, प्रयोजन आहे. कुठं होती पत्रिका? लिहिली होती. आणि पत्रिका सोन्याची होती. पूर्वीच्या काळी सोन्याच्या पत्रिका असायच्या. पूर्वीच्या काळी सोन्याच्या पत्रिका असायच्या. आता कोण देतं सोन्याच्या? आणि जर चुकून दिली ती पत्रिका विश्वामित्राने वाचली. त्या दूतांना सांगितलं, जा रे, ते सावलीला 2 राजकुमार बसलेत ना, त्यांनाही विनंती करा. कुठं? स्वयंवराला येण्याची. दूत गेले. ती पत्रिका लक्ष्मणाच्या हातात दिली. लक्ष्मणाने पत्रिका वाचली. चला, आम्ही तुम्हाला न्यायला आलो. आमच्या राजाच्या मुलीचं स्वयंवर. हात जोडले दूत विनंती करतात, चला राघवा, चला राघवा, चला राघवा, चला.
पाया जनकाची मिथिला, 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 पाया जनकाची मिथिला. चला राघवा चला राघवा, चला राघवा चला, पाया जनकाची मिथिला, पाया जनकाची मिथिला, पाया जनकाची मिथिला. पाया जनकाची मिथिला, पाया जनकाची मिथिला, पाया जनकाची मिथिला. मिथिले भुनहि दर्शनीय नृप, मिथिले भुनहि दर्शनीय नृप, राजरसितो जनक नराधिप, राजरसितो जनक नराधिप, नराधिपेत्या नगरा माझी, नराधिपेत्या नगरा माझी, यज्ञ नवा मांडिला, पाया जनकाची मिथिला, पाया जनकाची मिथिला, पाया जनकाची मिथिला. पाया जनकाची मिथिला, पाया जनकाची मिथिला, पाया जनकाची मिथिला. यज्ञ मंडपी सुनाभकार मुख. चला त्या यज्ञाच्या मंडपात एक शिवधनुष्य ठेवलंय. यज्ञ मंडपी सुनाभकार मुख, ज्यास पेलता झाला त्रिंबक, त्रिंबक देवे त्याचा धनुने, त्रिंबक देवे त्याचा धनुने, त्रिपुरा सुर मारिला, पाया जनकाची मिथिला, पाया जनकाची मिथिला, पाया जनकाची मिथिला. पाया जनकाची मिथिला, पाया जनकाची मिथिला, पाया जनकाची मिथिला. चला राघवा चला राघवा, हे राघवा रे राघवा, चला राघवा चला राघवा, चला राघवा चला, पाया जनकाची मिथिला, पाया जनकाची मिथिला, पाया जनकाची मिथिला. पाया जनकाची मिथिला, पाया जनकाची मिथिला, पाया जनकाची मिथिला. मिथिला काय झालं? यज्ञ मंडपी सुनाभकार मुख, जास पेलता झाला त्रिंबक, त्रिंबक देवे त्याचा धनुने, त्रिपुरा सुर मारिला, पाया जनकाची मिथिला. चला आम्ही तुम्हाला
न्यायला आलो. विश्वामित्र राम लक्ष्मण बरोबर घेतले आणि निघाले. मुक्काम दर मुक्काम मजल दर मजल करीत 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 निघाले. 14 विद्या 64 कला 18 पुराण सगळ्या विषयावर चर्चा करू लागले. अरे ऋषींचा सहवास आहे, प्रभू रामचंद्र सारखे योद्धे सोबत आहेत, काय कमी होतं. गोड अमृतासारखं पाणी प्यायला होतं. सगळ्या विषयावर गोड चर्चा. वाटेत दुपारची रम्य वेळ. विश्रांती करता थांबले. प्रभूंनी समोर पाहिलं. अरे एवढा सुंदर वन आहे, अरण्य एवढं गोड, एवढं गोड सुंदर वन असताना समोर एक भयंकर उजाडलेला आश्रम दिसला. भयंकर उजाडून गेलेला आश्रम दिसला. प्रभू म्हणतात, गुरुवर्या एवढा सुंदर निसर्ग आहे, रम्य वातावरण आहे, आणि त्याच्या त्या समोरच्या आश्रमाची अशी अवस्था का झाली. विश्वामित्र म्हणतात, त्याची सुद्धा एक कथा आहे. तो काय आश्रम सामान्याचा नाही, मग तो आश्रम एका महान महात्म्याचा आश्रम आहे. कुणाचा? गौतम ऋषीचा. एवढा मोठा महात्मा, त्याच्या आश्रमाची अशी अवस्था का व्हावी, त्याची एक गोड कथा आहे. ती कथा मी तुला सांगतो प्रभू. आता हे कुठं निघाले? सीतेच्या स्वयंवराला. वाटेत एका झाडाखाली विश्रांती करता थांबले. समोर एक आश्रम दिसला, म्हणून प्रभूंनी प्रश्न विचारला. लक्षात घ्या, प्रश्न विचारणारा शिष्य असल्याशिवाय गुरुकडून ज्ञान अमृत प्यायला मिळत नसतं. लक्षात घ्या. विचारला प्रश्न, त्याचं उत्तर आता विश्वामित्र ऋषी देतील. या अहिल्याच्या आख्यानाला सुरुवात होण्याच्या अगोदर एकदा जप करू. श्रीराम जय राम जय जय राम. 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 टाळी वाजवा, टाळी वाजवा. जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय जय राम. हातवरी. श्रीराम जय राम जय जय राम. हातवरी घ्या, हात. बाबाच्या दारात आहेत, आपण लाजू नका. हातवरी घ्या, हात. आनंदाने जय घोष करा, आनंदाने जय. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. लाजू नका. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. सीतापती प्रभू रामचंद्र भगवान की. राम जय राम जय पवन सुत हनुमान की.
मानसकन्या अहिल्या उपवर झाली. उपवर याचा अर्थ लग्नाच्या वयाची. फार सुंदर होती अहिल्या. अहिल्या फार सुंदर होती. रोज एक देव यायचा, अहिल्या मला द्या, अहिल्या मला द्या, अहिल्या मला द्या. असं वाटलं ब्रह्मदेवाला, याला द्यावी तर त्याला राग, त्याला द्यावी तर याला राग, ही अहिल्या द्यावी कुणाला. म्हणून ब्रह्मदेवानी एक युक्ती केली, अहिल्याचं स्वयंवर करण्याचा निर्णय घेतला. जो कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा घालून सगळ्याच्या अगोदर इथं येईन त्यालाच अहिल्या माळ घालीन. पण मोठा खडतर होता. इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर सगळे देव या स्पर्धेत भाग घेण्याकरता आला. हा, इंद्र आला. इंद्राचं वाहन काय? इंद्राचं वाहन ऐरावत. ब्रह्मदेव, गणपती बाप्पा सगळे आले. सगळे. गणपती बाप्पाचं वाहन काय? उंदीर. उंदीर गणपती बाप्पा. सगळे सगळे धावू लागले. सगळ्याला एकच आस लागली होती, अहिल्या आपल्याला मिळावी, अहिल्या आपल्याला मिळावी. सगळे धावतात, सगळे धावतात. त्याच्या पुढे, त्याच्या पुढे, त्याच्या पुढे, एका पुढे एक धावू लागले. लक्ष द्या बरं का 2 मिनिटं. नेमकं गौतम ऋषीनं गंगा नदीमध्ये स्नान उरकलं. प्रत्येकाला विचारणार पळता काय म्हणून. मी तुम्हाला बोलत बसलो तर चान्स जाईन. तुम्हाला कुठं सांगत बसू काय घडलंय ते. सगळे पळाले महाराज, कोणी थांबलं नाही. हो, गणपती बाप्पाला हात केला. अरे का पळता? त्याने म्हणे ऋषीवर्या अशी अशी शर्यत, असा असा पण ठेवलाय, जो सगळ्याच्या अगोदर इथं येईन त्याला ब्रह्मदेवाची मानसकन्या अहिल्या माळ घालणार आहे, म्हणून आम्ही पळतोय. असं आहे वय. गंगा नदीमध्ये स्नान उरकलं, काठाला येऊन पाहिलं, काळी कपिला गाय प्रसूत होऊ लागली होती. 3 प्रदक्षिणा घातल्या. गायीला पृथ्वीचं मूल आहे. प्रदक्षिणा घातल्या आणि गौतम ऋषी ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवा, या अहिल्या देऊन टाका. असं असं घडलं. पाहिलं महाराज, सत्य होतं. अहिल्यानं लगेच ब्रह्मदेवाने सांगितल्याबरोबर अहिल्यानं गौतमाला माळ घातली. गौतमानी अहिल्याला माळ घातली. याचा अर्थ दोघांचा विवाह झाला. हार घातल्यावर लग्न होतं ना. ओय लग्नावाले, लग्न हार घातल्यावरच होतं ना. चांगला घाला माय हार. शब्दातच काय महाराज, शब्दातच काय अर्थ आहे. हार. आणि सांगण्याची भाषा बी असते. टाकलं हर हर महादेव करून. दोघांनी एकामेकाला हार घातले. आणि सगळ्याच्या अगोदर कोण आला? देवांचा राजा. 10 पटाकीतच आला. त्याला वाटलं गेल्या गेल्या पहिल्याच पंक्तीला मिळ लागन. आल्याबरोबर ब्रह्मदेवा अहिल्या देऊन टाका. ते म्हणले इंद्रा बस, देवांचा राजा आहे तू, बस बस. बसवलं खाली. अहिल्या झालं म्हणले लग्न. अरे कोण असा वीर जन्माला बो, माझ्याही समोर माझ्याही पुढे धावला. कोण असा जन्माला आला जो माझ्या पुढे धावला. थोडक्यात सगळं सांगितलं ब्रह्मदेवानी. पटलं इंद्राला पण कबूल झाला नाही. कारण काय झालता? अपमान. एक वाक्य सांगून जातो, लक्षात घ्या. तुम्ही एखाद्याला मान द्या नाही द्या त्याला काही वाटणार नाही, पण हेतू पुरस्सर एखाद्याचा अपमान जर तुम्ही केला तो त्याचा बदला घेतल्याशिवाय. म्हणून प्रत्येकाने एकामेकाचा मान सांभाळला तर मान शाबूत राहत असते. बरोबर ना? एकामेकाचा जर मान सांभाळला तर मान शाबूत राहत असते. एक ना एक दिवस मी तुला भ्रष्ट केल्याशिवाय राहणार नाही. कुणी प्रतिज्ञा केली आहे? इंद्राने. का? एवढा धावलो. अहिल्या माझी पत्नी होणार होती असं मला वाटलं होतं, पण हा ऋषी मध्येच आला. अहिल्याबरोबर लग्न झालं. पण मी अहिल्याला सोडणार नाही. प्रतिज्ञाच केली इंद्राने.
खरी खोटी शास्त्राचा भाग आहे. हे योग्य आहे का? हा. आता विवाह सोहळा झाला. गौतम आणि अहिल्याच्या ग्रस्त आश्रमी जीवनाला सुरुवात बी झाली. आणि एके दिवशी गौतम ऋषी बाहेर असताना इंद्राने डाव साधला. इंद्र खाली आला, आपलं रूप पालटलं आणि बरोबर हुबे हुब तिच्या पतीचं रूप घेतलं. महाराज दारात आला, दरवाजा उघडायला भाग पाडलं. अहिले दार उघड. दरवाजा उघडला, समोर पाहिलं तर गौतम ऋषी आहेत, पण तो होता देवांचा राजा देवेंद्र. देवेंद्र म्हणलं की माणसं दचकत्यात. त्यांना वाटतं फडणवीसाचाच काय की, अरे देवांचा बी राजा इंद्र आहे म्हणून देवेंद्र है ना. दरवाजा उघडला. स्वामी लगेच कसे परत आले? अहिले माझं एक काम आहे. आडपडदा ठेवला नाही. रती सुखाचं दान थेट मागितलं. महाराज नका हो, सूर्याला ग्रहण लागलंय. तुमच्यासारख्या सज्ञानाला याज्ञानी भाषा शोभत नाही स्वामी. अहिल्ये कांगावा करू नकोस. पतीची काम इच्छा पूर्ण करणं हे तुझं कर्तव्य आहे. बराच काळ नकारात्मक भूमिकेत असणारी अहिल्या शेवटी नाईलाज झाला आणि बघता बघता गौतम रूपी इंद्रानं अहिल्या भ्रष्ट करून टाकली. रती क्रीडेत मग्न असताना गौतम ऋषी आले. त्यांनी दरवाजावर थाप मारली. अहिल्ये दार उघड. दरवाजा उघडला आणि समोरच ते दृश्य गौतमाने पाहिलं. महाराज लाल डोळे झाले, लाल. थरथर थरथर कापू लागले. नीचा कोण आहेस रे तू? आता मी देवांचा राजा म्हणून सांगायची बी लाज वाटू लागली. बरोबर आहे का नाही? लाजला नाही इंद्र. लाज वाटते ना माणसाला. आयर न करता पहिल्या पंक्तीला जेवायला बसणे. योग असा येतो, तिकडं आयर पुकारायला सुरुवात होती, नाही तर दणका चालू असतो. सगळेजण म्हणते सगळ्याच्या आधी बसलाय. 53 जामन खाल्ल्यात, त्याचं नाव काही ना. हा नाही काय वाटू द्या, पण स्वतःच्या जीवाला तरी अपमान वाटतो का नाही? इंद्राचं तसं झालं. अपमान वाटला, रूप पालटलं, मोराचं रूप धारण केलं इंद्राने. पाठीमागून शब्द कानावर पडले. तू कुणी असू दे, तुझ्या अंगाला हजारो भग, भग म्हणजे छिद्र, हजारो भग पडतील. हजारो भग पडतील. निघून गेला. सगळ्या देवांनी पाहिलं, चूक केली पण आपला राजा आहे म्हणून सगळे देव आले. गौतमाला हात जोडले. ऋषीवर्या क्षमा करा, जरी चुकला असेल तरी देवाचा राजा आहे. शाप झाला, उशाप द्या. पूर्वीच्या काळी शाप आणि उशाप दोन्ही गोष्टी चालायच्या. ऋषीचं अंतःकरण द्रवलं गेलं. देवांचा राजा आहे, जा, तुला उशाप आहे. तुझ्या अंगाला हजारो भग पडतील, पण प्रत्येक भागाचा एक एक काय होईल? डोळा तयार होईल. त्या दिवशीपासून इंद्राला सहस्त्रनयन म्हणजे 1000 डोळ्याचा इंद्र असं नाव पडलं. मोराच्या रूपात होता, त्याच्या पिसाऱ्यावर असे डोळे डोळे, त्याचं ते कारण आहे. पण शाप झाला वरून. ज्या जातीत आपण असू ना, ज्याच्या संगतीत आपण असू ना, तो गुण लागल्याशिवाय राहत नाही, तो शाप लागल्याशिवाय राहत नाही. मोराच्या रूपात इंद्र आहे म्हणून मोराच्या जातीला शाप झाला. म्हणून संगत महत्वाची आहे. म्हणून संगत महत्वाची आहे. तुझ्या जातीला तुझ्या स्त्रीचा संग कधी घडणार नाही. मोर आणि लांडोर शारीरिक मिलन कधी होत नाही. आपल्याला प्रश्न पडतो, मग त्यांची संतती वाढते कशी, जन्मते कशी? पा ज्यावेळेस त्रागा करून मोर त्या अवस्थेला पोचतो, पिसारा फुलवून नाचतो ना, त्यावेळे टप 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 मोळाच्या डोळ्यातून अश्रू स्रवले जातात, पाणी टिपकलं जातं आणि मग त्याची लांडोर नावाची मादी ती पाणी पिते. मोराच्या डोळ्यातल्या त्या पाण्यापासून लांडोर नावाच्या मादीला गर्भधारणा होते. हा विषय रामायणात आहे. निघून गेला इंद्र, राहिली अहिल्या. जार कर्म केलंस
अगं पती आणि परपुरुष याच्यातला अंतर तुला स्वामी स्वामी तो तुमच्या रूपाने आला होता, पण ऋषीनं मुळावर गाव घातला. तो का आला? केवळ तू सुंदर आहे म्हणून आला. आता काय करतो मी आईले, तुझं सौंदर्य नष्ट करून टाकतो, संपून टाकतो, सौंदर्य नष्ट करून टाकतो. तू आत्ताच्या आत्ता दगड होशील. शब्द बाहेर पडले ना मुखातून. काय होशील? दगड होशील, दगड. अरे अहिल्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. कुठली इच्छा नसताना आपल्याला फसवलं गेलं. देवाच्या राजानं चूक केली, पतीच्या रूपात आला आणि मी परिणाम भोगते. रडू लागली अहिल्या, कडकडून पतीच्या पायाला मिठी मारली. स्वामी क्षमा करा, मला उश्शाप द्या. उश्शाप नाही दिला तर बद्ध अवस्थेत आयुष्य संपलं, म्हणून मुक्त होण्याकरता उश्शाप मागितला. जा अहिल्ये, जगाचा बाप इथे येईन आणि स्वतः तुझा उद्धार करीन. शब्द बाहेर पडले मुखातून. आश्रमाचा त्याग केला गौतम ऋषींनी. निघून गेले ना अहिल्या दगड होऊन पडली. प्रभू त्या दिवशीपासून या आश्रमाची अशी अवस्था. आलं ना लक्षात? आता कुठून सुरुवात झाली, हे कुठं चालले होते सीतेच्या स्वयंवराला, वाटेत एक आश्रम लागला, म्हणून प्रभूंनी प्रश्न विचारला, सुंदर निसर्गाच्या या वातावरणात या आश्रमाची अशी अवस्था का? त्याचे उत्तर आहे, म्हणून गौतमाने आश्रम सोडला आणि या असणाऱ्या आश्रमाची अशी अवस्था झाली. आता लक्ष द्या. आता प्रभूची उत्सुकता ताणली गेली. देव भक्ता करता धावून येतो महाराज. अरे गजेंद्रा करता एक फूल टाकलं होतं, एक फूल. गजेंद्राने काय केलं होतं? एक फूल टाकलं होतं. अरे पितांबर सावरायला वेळ मिळाला नाही. नकराच्या तावडीतून गजेंद्राची सुटका करणारा परब्रह्म आहे. फक्त हाक मारता आली पाहिजे. फक्त देवाला काय मारता आली पाहिजे? हाक. लक्ष द्या. हाक कळते ना? हाक मारणं वेगळं आणि ओरडणं वेगळं. आपण हाक मारतो का आरडतो? आपण देवाला हाक मारतो का आरडतो? त्याच्या नावाने आरडतो. बरं, देवाची आठवण कधी येते आपल्याला? पटपट बोला. देवाची आठवण, परिस्थिती, पैसा, पाणी सगळं दणकून देवाची आठवण येते का? हा. म्हातारं मिलं नाक चावून आणि म्हातारी शिवाय देते देवाला. काय संबंध आहे का? आहे का? हा. निम्या वाटत मोठं गेलं, मोठ्या आयटीत आरडत होती, मला कसं सोडून गेला. हा. देवाने तुमच्या आधी मला न्यायचं होतं. मोठ्याने आरडली. कोण? म्हाताऱ्याची म्हातारी हो. मोठ्याने आरडली, देवाने तुमच्या आधी मला न्यायचं होतं. आणि देवाला रागच आला. मामा दणकन देवाला आम्हाला टेकवर यायला खाली. म्हातारे हे जागो तुला न्यायचं होतं, थांब तुला मारतो. ते म्हणले उगा आपलं म्हणले होते. खरंच आलाच का काय? रडताना गायची गाणी ती कोणती कोणती? मला का सोडून गेला देवा, तुझ्या लय मुळावर आलं रे म्हणून आमचं यांना. हे का नाही? रडतानाची गाणीच होती. दुःख करता रडता सुद्धा आलं पाहिजे महाराज. रडणं काय सोपं आहे काय? हा, रडणं सोपं वाटलं काय तुम्हाला? रडणं सोपं आहे? 1 मिनिटात तुम्ही हसलाव. रडा बरं थोडं थोडं. काय 5 मिनिटं आपला वेळच जाईल. रडा रडा, ऐकू द्या मला बी. काय रडा त्यान. आणि तुम्हाला सांगू का, एवढी संख्या नाही तर कुणाचंच रडणं कुणासारखं नाही. खरे का खोटं आहे? प्रत्येकाचं रडणं. काही जणांचं लय पसरून हो, काय भोंगाय म्हणता. माय 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 डीजे फिका पडून डीजे. हा. काही काहीचं हसणं बी वेगळं आहे. हा. काही काही अवलादी अशा हसत्यात बाप्पा, हसला की वाटते बॉम्ब पडला का काय. हसणं वेगळं, रडणं वेगळं, दिसणं वेगळं. बरोबर ना? हा. देव भावाचा भुकेला. देव काय पाहतो? देव तुमचं रूप पाहतो, रंग पाहतो, पैसा पाहतो. देव काय पाहतो?
देव फक्त भाव पाहत असतो. बावजाचा शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला. ज्याचा भाव शुद्ध आहे ना, भाव, हो, लय वाऱ्या फिऱ्या करायची गरज नाही. आयटीत पंढरपूरला जातो आणि दिंडीच्या कडनं फिरून बिस्किटाचं पुढं हाणतो. इथूनच पिशव्या येतात काही काही. तुम्हाला अनुभव असं आमच्यापेक्षा जास्त. घरनच ग्रंथ संघ असतो, कळला ना. मोठी मोठी महाराज म्हणते तो गुल्ल्या आला दिंडीत जाऊन. किती वेळेस आरण सोडलो सावता माळ्यानी. किती बऱ्या पंढरपूरला गेले सावता बाबा, किती बऱ्या गेले नाही ना. कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी, अवघी विटाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, 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 कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. देव कशात पाहिला सावता बाबांनी देव? लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी. अवघा झाला हरी, अवघा झाला हरी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. विठाबाई माझी, विठाबाई. परमार्थाला अट्टास करावा लागत नाही. भजनाला जायचं म्हणजे फॉग अंगावर मारावा लागत. फॉग कळलं ना, फॉग, निम्मी हवा निम्मा शेंट है ना. देवाला काही लागत नाही, एकच लागते, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. देवाला चित्त लागतं आणि देवाला फक्त भाव शुद्ध लागतो. अनेकाचा उद्धार केला हो. हो, मांस विटू लागला, मांस. कुणाला? सज्जन कसायाला देव मांस नाही कळाय तुम्हाला, मटण विकू लागला देव. चोकोबाची गुरे ओढू लागला देव. हा, आणि रोहिदास चांभाराच्या कार्यासाठी चपलाला रंग देऊ लागला, कातड घासू लागला. कुणाला? रोहिदास चांभाला. चर्म रंगू लागे रोहिदास संगे, चर्म रंगू लागे रोहिदास संगे. कबीराचे मागी विनितो शेले, कबीराचे मागी विनितो शेले. उच्च नीच काही नेने भगवंत, उच्च नीच काही नेने भगवंत. कृष्ण भाव भक्ती देखो, कृष्ण भाव भक्ती देखो निया, 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 देखो निया. एकही काम असं नाही की देवानं केलं नाही. पांडवाचा फार मोठा राजस्व यज्ञ.
यज्ञ होता. सगळ्याला कामं वाटून दिली, सगळे कामं वाटून दिली. हा, धनदानाचं काम कुणाकडे होतं? देवा, काय तुमचा आदर्श घ्यावा, तुम्ही असं 8 वाजता यावं, पण कारण काहीतरी असं नक्की. हा, धनदानाचं काम कुणाकडे होतं? दुर्योधनाकडे होतं, बरोबर का? दुर्योधन, त्याच्या हातावर लक्ष्मी होती महाराज, म्हणायला दुर्योधन आहे, हातावर लक्ष्मी होती. मला हे सांगायचंय, सगळी कामं वाटून दिली, सगळी. आणि कृष्णानं स्वतःकडे कोणतं काम घेतलं होतं? कोणतं? पत्रवाळ्या उचलायचं. आणि आपल्याला सगळ्यात जास्त लाज कशाची वाटते? खरकट उचलायची. आपण किती खरकटे असू द्या, पण उचलायची लाज वाटते. देवाला नाही लाज वाटली, आपल्याला लाज वाटते. हा, सगळी उच्च नीच सगळी कामं देवानं केली महाराज. फक्त त्याला हाक मारता आली पाहिजे. एकच हाक मारली होती. अरे दुष्टाने द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला. वाघासारखे 5 पती दरबारात होते. अरे गाई सारखी काकुलती होऊन द्रौपदी सगळ्याला हात जोडत होती. भीष्माचार्य होते, कृपाचार्य होते, कर्णासारखा महायोद्धा त्या दरबारात होता. कुणीच कामाला आलं नाही म्हणून एक हाक मारली होती, कृष्णा धाव जडकरी, संकट पडले रे भारी, तू आमोचा कैवारी. हाक मारता आली पाहिजे. आरडलं की देव लांब जातो, बरोबर आहे का? हा, तसं आज देवाला कळलं, माझी वाट बघते अहिल्या. धावत देव गेले, प्रभू रामचंद्र धावत गेले. ओसाड ओजाड झालेला आश्रम आहे, इकडं पहा तिकडं पहा, सापडत वय दगड. दगड सापचत नसतात महाराज, म्हणून तर तो पडतोल्ल्याला जो दगड आहे ना, तिकडे नेतानी त्याला जपून ठेवीत. हरकाला हडपाला काही सापडत नसत. अचानक चमत्कार झाला हो. अचानक प्रभूच्या पायाची माती रजकन निघाले आणि दगड शिळा झालेल्या अहिल्याच्या त्या दगडाला लागले. रजकणाचा स्पर्श झाल्याबरोबर शिळा दुबंगली गेली आणि अप्रतिम सौंदर्याची खान अशी अहिल्या त्याच्यातून निर्माण झाली. अप्रतिम सुंदर होती अहिल्या. हात जोडले, हात जोडले. देवा, माझ्या करता आलास, तुझे उपकार कुठे फेडू रे? तिनाही वाल्या पडद्यानं गागर भरून आणाय गेली. ओय थोतांड वल्या पडद्यानं पूजा करीतो आणि सप्त्यात चप्पल चोरीतो. हा, नाही गेली कुठं. पाणी प्रत्येकाच्या सोबत आहे, सोबत आहे का नाही? भावनिक व्हा, डोळ्याला पाणी आल्याशिवाय राहत नाही. अरे डोळ्यातल्या पाण्यानं अहिल्यानं पाय धुतले प्रभूचे. पाणी आणायला जायची काय गरज आहे? डोळ्यातल्या पाण्यानं पाय धुतले. दुसर प्रतिमा दिसू लागली. खरं सांगू, आज आज अहिल्याचा काय झाला हो? पुनर्जन्म झाला. अहिल्याचा काय झाला? आज पुनर्जन्म झाला. 60,000 वर्ष दगड झालती, दगड. आणि आज देवाने येऊन स्वतः उद्धार केला. याचा अर्थ काय झाला? पुनर्जन्म झाला. म्हणून अहिल्या गाऊ लागली, धन्य मी. पा एक एक शब्द, एक एक शब्द, एक एक अक्षर, काहीतरी प्रभूची कृपा असल्याशिवाय हे बी गदिमाच्या लेखनातून निघणं सोपं नाही महाराज. कृपेशिवाय काहीच होत नाही. म्हणून अहिल्या प्रभूच्या पायाला स्पर्श केला, डोळ्यातल्या पाण्याने पाय धुतले आणि अहिल्या गाऊ लागली, राघवा चरण तुझे लागले, 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 चरण तुझे लागले, राघवा चरण तुझे लागले, राघवा
अश्रुतापून गोट गोटले अश्रुतापून गालावर वाहिले राघवा चरण तुझे लागले चरण तुझे लागले राघवा चरण तुझे राघवा चरण तुझे लागले राघवा चरण तुझे लागले राघवा चरण तुझे लागले देवा काय देऊ तुला मी काय देऊ चढलाय कमी 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 झाला धान वर ना. बस. काय देऊ देवा तुला नाच कसं घडलं माहितीये का आज चकोरा गरी पातली बुक्या झाली पौर्णिमा काय उल्लेख आहे महाराज स्वतः देव कोण माझ्याकडे घरी आला काय भाव आहे अहिल्याचा देवा तुझे उपकार मी कधीच विसरू शकत नाही आज मी शापरे मुक्त झाले आज मी शापरे मुक्त झाले राघवा चरण तुझे लागले 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 लागले रे लागले रे लागले देवा मी मुक्त झाले काय भाषा आहे अहिल्याची ह्यातलं एकच वाक्य कामाचं आहे संपला अहिल्याचा विषय चरण धुळीचे कुंकू माझ्या देवा तुझ्या पायाची चरण धूळ ती धूळ नाही ते माझ्या कपाळाचं काय आहे कुंकू आहे चरण धुळीचे कुंकू माझ्या पायावर वाहिले राघवा चरण तुझे रे लागले अतिशय आनंद झाला अहिल्याचा उद्धार केला आणि प्रभू रामचंद्र परत आले आता वन उपवन पार करीत 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 आता उपवनाच्या ठिकाणी आले राजा जनकाला बातमी कळाली विश्वामित्र सशिष्य घेऊन आलेले आहेत राजा जनक स्वागत करण्याकरता आला काय ऐश्वर्य होतं महाराज विश्वामित्राचं हा प्रतिष्ठिष्ट निर्माण करण्याची क्षमता असणारे विश्वामित्र आहेत स्वतः राजा जनक आला आणि आल्या बरोबर जनकाने पहिल्यांदा प्रभू रामचंद्राकडे पाहिलं हा आणि कुठल्या बी पित्याला वाटतं की ओ जा वैद्यक ना असावा वाटतं का नाही जावाई देखना असावा अरे वा काय मुलगा आहे कोण आहे राजा दशरथाचा ज्येष्ठ नंदन श्रीराम असा पाहिजे जावाई पण आता पण तर जाहीर झाला होता पण बरोबर आहे का स्वयंवराचा पण जाहीर झालेला होता नाईलाज दुसरा दिवस उजाडला प्रभू म्हणतात गुरुवर्या लक्ष्मणाची अशी इच्छा आहे लक्ष्मणाची अशी इच्छा आहे की आम्ही जरा अयोध्या बघून येतो हा इच्छा कोणाची आहे कोणाची इच्छा आहे महेश महाराज लक्ष्मणाची होती कोणाची प्रभूची असंच असतंय आज नेमकं भजनाचा जागर झाला की नातूला जेवाय नेतो हा घ्यायचे असतात कुणाला आज याला पण हाक मरतय याला दोन ज्या मंदिर लेकराला वाढायला काय म्हणायचं हा एकच टाक एक इकडे टाक त्याला नाही सरायचं मग तूच घे ना इच्छा कोणाची आहे प्रभूची आहे
प्रभूची इच्छा आहे. पण गुरुवर्या लखनचं असं म्हणणं आहे लक्ष्मणाचं, अयोध्या पाहावी. जा, निघाले अयोध्या पाहायला. लक्ष द्या, अयोध्या पाहत असताना सीतेच्या काही मैत्रिणी आल्या होत्या बागेत. नेटकीच फुलं घेऊन गेल्या आणि त्या मैत्रिणीनं राम पाहिला. असं व्यक्तिमत्व त्यांनी कधी पाहिलीच नव्हतं. पहिल्यांदा राम पाहिला, धावत गेल्या. जानकी जानकी, काय सुंदर राजकुमार आलाय. कुठे आहे? आहे. काय सुंदर आहे, एवढा सुंदर आणि राजकुमार आम्ही कधी पाहिलाच नाही. त्या मैत्रिणी, प्रत्येकाच्या जीवनातला अवघड विषय मैत्रीण. हो, मिळाली चांगली तर ठीक आहे, नाही तर आणि सारखी मिळली की हैदराबादलाच पळून, आहे का नाही? आणि कुठली, कशातली कशातली पक्क पाटेराव म्हाताऱ्या सुद्धा बाया म्हणल्या सैराट मधली. बोंबलून राहिला, हरिपटाला कोणी नाही आलं आणि म्हणेस तो सैराट. अजिबात हरिपट कळला नाही कुणाला. मैत्रिणी ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहा, लग्नात कारवाल्या माय 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 नवरीपेक्षा जे असतात, येळेला लागू देत नाही ते. त्याला खरं हात धुवून माग लागलेले अवलादी बघा त्या लग्नात. 12चं लग्न 5ला. हा, अहो त्या मैत्रिणीनं राम पाहिले, जानकीकडे आले. यांना रातभर झोप नाही. कसा दिसतोय, कसा आसन, कसा दिसतोय, पण आता काय करावं. पहा, नेमकं त्या गल्लीत योगायोग असला ना, योगायोग पळून जायचा. हा, की रेल्वे सुद्धा भेटती. कशात आहे, चलू द्या सैराट. हा, योगायोग योगायोग. पहा, नेमकं राम प्रभू त्या गल्लीतून निघाले, वरून मैत्रिणीनं पाहिलं, जानकी इकडे. तो आलाय, तो आलाय. काय टक लागली महाराज. जानकी धावत आली. वरून पाहिलं, दुसऱ्या मजल्यावर होते बरं का. वरून पाहिलं, जे बघायचं तेच दिसाना ना, तोंडच दिसाना. वरून काय बघा, बुचुडा बघा, बुचुडा बुचुडा. काय बघावं, वरून त्या गल्लीतून निघाले. वरून पाहिलं, हा, ते म्हणले मैत्रिणीला, जानकी म्हणते, सीता अगं काय बघावं, तुम्ही सांगितलं फार सुंदर आहे, त्याचा मुख दिसत नाही ना, काय करावं. पण मैत्रिणी जांगजोडीला, आहा, हसलात तुम्ही, आलं लक्षात तुमच्या आज. हा, धावत गेल्या आणि आणली फुलाची पाटी आणि वरून टाकली. याचे अर्थ दोन. एकतर देवावर फुलं पडले आणि काय डोक्यात पडलंय म्हणून प्रभूनी वरी पाहिलं आणि मग सीतेनं वरून खाली पाहिलं. म्हणजे आज बी प्रभूची बुलट चालू. कशात बुलट चालू झाली? दोघांनी एकामेकाकडे पाहिलं आणि मग मात्र देवान हरपलं. आता मात्र जानकीला वाटू लागलं, पिताच दुश्मन निघाला की काय. एवढा आघोरी पण ठेवलाय, 10,000 मल्लांना उचलत नाही असं धनुष्य स्वयंवरात ठेवलंय. हा नाजूक कोमल सुंदर दिसणारा राजकुमार मला तर आवडलाय, पण यांना उचलन का नाही. तो दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी स्वयंवराचा दिवस उजळला. भव्य दिव्य अशा प्रांगणामध्ये सुंदर अशी व्यवस्था आणि राजा जनकाने केली होती. सोन्याचे सिंहासन, चांदीचे सिंहासन, चंदनी लाकडाचे सिंहासन, सुंदर अशी सगळी व्यवस्था आहे. एका बाजूला सोन्याचे सिंहासन, सगळे राजे बसले. एक छत्री राजे, सम्राट राजे, मांडलिक राजे, राजाचे बी प्रकार आहेत. हा, हे सगळे बसले. एका बाजूला राजकुमार बसले, एका बाजूला जपी हाटी योगी ब्राह्मण एका बाजूला बसले. हा, आपल्यासारखे गेले ते त्यांना अशा नव्या कोऱ्या चटाया टाकल्या होत्या. हे असल्या मॅट. हो, हे सगळे स्थानापन्न झाले. बरं, झाले तर झाले. आता गडगड गडगड गड करीत एक रथ ओढीत आणला. 10,000 मल्लांनी तो रथ ओढीत आणला होता. सगळा धुरळात धुरळा. काय आणलंय म्हणून सगळ्या राजकुमारांनी उठून बघितलं. महाराज, एक रथ ओढीत आणला होता. एवढ्यात मंगल वाद्य कानावर पडू लागले.
मल्ल गाडा ओढतात आणि इकडून एक हत्ती आहे, सोन्याची अंबारी आहे, वरी जानकी, फुलाची माळ हातात आहे. अत्तरासारखा सुगंध येऊ लागला. अयोनी जन्म झाला म्हणून तिला अयोनीचे नाव होतं. कापरासारखा तिच्या अंगाचा सुगंध येत होता म्हणून तिला कर्पूर गौरी नाव होतं. जनकाची मुलगी म्हणून जानकी नाव होतं. नांगराच्या पुढच्या फळाला सीत म्हणतात, त्यानं उकरून काढली होती पिटीत असणारी जानकी म्हणून तिला सीता नाव पडलं होतं. मिथिला नगरीची राजकुमारी म्हणून तिला मैथिली असं नाव पडलं होतं. अशी जानकी कापरासारखा सुगंध येतोय, हातात फुलाची माळ आहे, हत्ती त्या आणि मंडपाच्या बाजूला येऊन थांबला. सगळ्या राजकुमाराला वाटू लागलं अशी पत्नी आपल्याला पाहिजे, सुंदर. इतकी सुंदर पत्नी आहे, कुणाला नको वाटतंय? गोऱ्याला बी विचारा, ते कसली पत्नी पाहिजे म्हणताय? गुरी. आणि धन काळ्याला विचारा, आमोश्या दिवशी सुद्धा खंडाने बघावं लागतोय, पौर्णिमे दिवशी सुद्धा त्याला विचारा, ते कसलं म्हणताय? गोरी. सांगण्याचा उद्देश काय? सुंदर पत्नी कुणाला नको आहे? हे पाहिलं महाराज सगळ्या राजकुमारांनी, आणि एवढ्यात त्या रथाचा आवाज आला. शतानंदाने जाहीर केलं, राजाधिराज मिथिलापती राजा जनक याची दुहिता कन्या सीता हिच्या स्वयंवराचं प्रयोजन आहे. या रथात ठेवलेलं शिवधनुष्य जो एकटा कुणी उचलीन, वाकवीन, त्याला प्रत्यंच्या जोडीन, आमची जानकी त्यालाच माळ घालीन. अर्धे अर्धे उठलेली खाली बसली. सोपं होतं? सामान्य धनुष्य आहे का? ते मुळात धनुष्य कुणाचं होतं? मुळात महादेवाचं. मुळात महादेवाचं. त्रिपुरासुर नावाचा दैत्य ते धनुष्य हातात घेऊन महादेवाने मारला. ते जनकाच्या घरी ठेवलं, तेच सीतेच्या स्वयंवरात ठेवलं होतं. पण हेच धनुष्य हातात धरून परशुरामाने 21 वेळेस पृथ्वी निक्षत्रिय केली होती. किती वेळेस? 21 वेळेस पृथ्वी निक्षत्रिय केली. काय केलं तर? ब्राह्मणाला दान. सगळं ब्राह्मणाला दान दिलं होतं पृथ्वी. हा, आणि तेच धनुष्य आज. कुणाची ताकद नाही. एवढ्यात कसलंही आमंत्रण निमंत्रण नसताना धन 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 पावलं टाकीत रावण आला. जनका, मी शूर नाही, राजकुमार नाही, पराक्रमी नाही, काय कमी आहे माझ्याकडं? अरे माझ्या श्रीमंतीचा विचार करशील, सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची, माझी 7 कोटी घरं सोन्याची आहेत. पराक्रमाचा विचार करशील, 33 कोटी देव बंदीशाळेत आहेत. 9 ग्रहांना बेड्या घातल्या मी. हा, ताकदीचा विचार करशील, कैलास पर्वतावर हातावर घेऊन नाचलोय, थै थै थै. का? महादेवाला प्रसन्न करून गेल्यामुळे. तुम्हाला सांगू, महादेवाच्या यादीतला क्रमांक 1चा भक्त जर कोण असेल तर रावण आहे. फक्त वर्म चुकला. रावण श्रेष्ठ होता महाराज, पंडित होता रावण. हो, वेदाचे खंड केले एवढा रावण पांडित्य होतं त्याचं. सोपा नव्हता, पण वर्म चुकलं. आज रावणाने तिथं येऊन स्पष्टपणे आणि बोलायला सुरुवात केली जनकाला. आता जातो, धनुष्य उचलतो आणि तुझ्या जानकीला घेऊन जातो. सगळ्याला गॅरंटी होती महाराज, रावण कसं शक्य सोडणं हो. पावलं टाकीत टाकीत रावण आला. 20 हाताचा प्रयोग रावणाने केला. किती? 20 हाताचा प्रयोग. धनुष्य उचललं, पण नियम काय होता? त्याला वाकवायचं आणि प्रत्यंच्या जोडायची. वाकवायला गेला पण पिंडीला लटलट लटलट खाली पडलं. छातीवर धनुष्य, दाई तोंडातून रक्ताची गुळणी बाहेर. मग लागलं पांढरे डोळे करून इकडे तिकडे पाहायला. कुणी उठावं, कुणी उठावं. जनकाला राग आला. रागाच्या भरात 2-4 वाक्य राजा जनक बोलले. अरे, परशुरामाने 21 वेळेस पृथ्वी निक्षत्रिय केली, म्हणजे आपल्या आईच्या स्तनातलं दूध पिलेला एकही राजकुमार नाही. राजकुमारच भेटत नाही म्हणून माझ्या मुलीला पतीच मिळणार नाही. ह्या भाषेत जनक राजा बोलू लागले. सगळे ग बसले, पण लक्ष्मणरावला काय दम निघला नाही. हो, ते ताडकन उठलं. हे जनका, तोंडावर. सगळ्या क्षत्रियाला बोलायचं कारण नाही. आम्ही कुणाच्या तरी बांधल्यात आहोत म्हणून गप्प आहेत.
आमच्या गुरुचा जर आदेश, अरे असले धनुष्य आहेत ना तुझे, लहानपणी दिवसभर खेळताना आम्ही 100 मोडीत होतो म्हणला असले. किती? 100 मोडायचो, 100. हे कसपाट आहे धनुष्य. हा, खरं सांगू तुला जनका, जर विश्वामित्र गुरुचा जर आदेश असता, आता गेलो असतो, हे धनुष्य उचललं असतं आणि माझ्या सुमित्रा मातेच्या दुधात किती ताकद आहे तुला आता दाखवली असते. राम म्हणले आहे का नाही? फुकट कळण शिंडी वळवळ काही गरज आहे? सगळ्याला बोल, ए लक्ष्मणा बस. लक्ष्मणाला बसवण्याकरता प्रभू उठले. मगापासून सीतेची चोर नजर प्रभूला शोधित होती आणि राम दिसल्याबरोबर जानकी लाजली. पावनी रघुनंदन सावळा, लाजली सीता स्वयंवरा. लाजली जानकी. ऐका, लाजण्यानं स्त्रीचं सौंदर्य 77 पटीनं वाढत असतं. स्त्रियाचं सौंदर्य 77 पटीनं वाढतं. कधी लाजल्यावर. पण लाजावं कसं हा बी प्रश्न आहे. लाजायला आलं पाहिजे ना, लाजायला सुद्धा आलं पाहिजे. हो, लाजता सुद्धा आलं पाहिजे. त्यातली त्यात गडी लाजावा. माय 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 भामट्यावनी दिसतो. लाजावं बायकानी. दागिना आहे ना, शास्त्र सांगतं. मी पदर सांगत नाही, मी बोललो तर पुरावा देत असतो. आहे का नाही महाराज? दागिना आहे. लाजली जानकी आणि मग मात्र आणि जानकीनं प्रार्थना सुरू केली. अंबे अंबालिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आई काही होऊ दे ग, पण तो सावळा राजकुमार पती म्हणून पाहिजे. लक्ष्मणाला खाली बसवून प्रभू बसायला लागले. एवढ्यात विश्वामित्राने खुणवलं. ब्रुकुटी संकेत म्हणजे बवईनं खुणवलं. उठा. प्रभू उठले आणि नाजूक पावलं टाकीत धनुष्याकडे निघाले. मी सांगत असतो 8 तासांनी निघाले. आणि सगळे राजकुमार काय म्हणले माहित आहे? एवढा मोठा रावण छातीवर धनुष्य घेऊन पडलाय आणि तू 5.5 फुटाचा उचलाय चालला. सरका म्हणले बाजूला. जा, याला वाट द्या रे. जा सरका बाजूला. आहे का नाही? निघाले. मंद मंद समीर वाहे. गोड वारं वाहू लागलं. वातावरणच बदललं. प्रभू धनुष्याच्या जवळ आले. सीतेच्या विनंतीला मान देऊन महादेवानं पार्वतीच्या सांगण्यावरून 3.5 आउटकी गण पाठवले, धनुष्यावर बसवले होते. प्रभू रामचंद्र जवळ आले. फक्त स्पर्श केल्याबरोबर ते सगळे निघून गेले. जडत्व संपलं. सहज उचललं प्रभूने ते धनुष्य. तोंड वासून पाहू लागले सगळे. वाकवल्या बरोबर मोडलं. श्रीरामाने केले तुकडे 2 धनुष्याचे, स्वयंवर झाले. 2 तुकडे केले आणि सीता जिंकली. लक्ष द्या, 2 तुकडे केले याचा अर्थ पण जिंकला आणि जानकीला सुद्धा जिंकलं. म्हणजे एका वाक्यात आता प्रभू रामचंद्र जनकाचे कोण झाले? कोण झाले? जावाई. दशरथ राजाचे कोण झाले? राम प्रभू जनकाचे कोण? कशी बघा, त्यात 2.5 तास झालं. प्रभू रामचंद्राचे जनक राजा कोण किंवा जनकाचे प्रभू रामचंद्र कोण? जावाई. आणि दशरथाचे जनक राजा कोण? ही वाई. ही शब्द काढलाय कुणी? इवाई. वेळ कमी नाही तर मी सांगितलं असतं इवाई. आता ते सगळं खरंय. धनुष्य छातीवर घेऊन रावण पडल्याला टकमक बघत होता आणि प्रभूंनी धनुष्य मोडलं. त्रिभुवन ननानून गेलं. महाराज काय करावं? सगळ्यांची दातकिडी बसली. सीतामाई हत्तीहून खाली उतरल्या. कधी जाईन माळ घालीन, कधी जाईन माळ घालीन तर 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 चालत आल्या. प्रभूला हार घालायचा आहे. प्रभू काही खाली वाकायला तयार नाही. सीतेचा काही हात पोचत नाही. धावत आले लक्ष्मणराव. पायावर आडवे झाले. आशीर्वाद देण्याकरता प्रभू खाली झुकले. झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला. गगना माझी देव करानी करती करताला.
त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे, स्वयंवर झाले सीतेचे. देवानं टाळी वाजवली आकाशात. काहीतरी विशेष हवा. टाळीचा अर्थ तुम्हाला सांगू का? टाळीचा एका वाक्यात ऐका. टाळी ऐकायची ना तुम्हाला, कर विको कमी. मग टाळी सांगतो. टाळी कुठे कुणी कधी वाजवावी याला शास्त्र आहे. ऐका, टाळी कुठे कुणी कधी वाजवावी याला शास्त्र आहे. हा, सभेत मोक्याचं वाक्य असेल तर टाळी, अन्यथा भजनात टाळी. या दोन्हीची सोडून जो करेन टाळी मग त्याला यमकाव टाळी. आणि हे बी नाही कळलं तर मग स्टँडवर उता आला माहिती त्यांचा बी. कुणकेडल्यावर रोडला गाडीचं तोंड करा. मी म्हणलं आमचा बी 30 धंदा आहे. अहो एका रोडला आम्ही 8 दिवस जातो, ती आवला ती 8 दिवस उभा. बा मी आमचं बघावं का त्यांचं बघावं? आम्ही पाया पडताना वाटते कोण 50 देतो का 500 देतो, अशी म्हातारी खोडील वाटतात. काही काही एक म्हातारं म्हणलं महाराज पाया पडायचे. म्हणलं माझा धंदाच आहे, पड पाया. 15 मिनिटं म्हातारं महाराज खिशात बोट घालून चाळीत होतं. त्याला माहित होतं सकाळी 10ची फाटकी ठेवली. 15 मिनिटं चाळली, पाया पडायला आम्हाला 500ची निघली. म्हातारं म्हणते महाराज 490 माघारी देता का? म्हणलं मग एकही महाराज इतका हलकट नाही, पैसे माघारी द्या. खिशात घातलं. टाळी वाजवली देवाने आकाशात. गगना माझी देवकरानी करती करताला, त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे, स्वयंवर झाले सीतेचे. सगळे झाकीवून पडले हो. रामाने माळ घातली, सीतेनं प्रभूच्या रामचंद्राला माळ घातली. याचा अर्थ लग्न झालं. हार घातली की लग्न पार पडलं, शास्त्र आहे. लग्नाचे अनेक प्रकार आहेत, मी सतत सांगतो. एखाद्याने एखाद्याचा हात धरला तरी सुद्धा लग्न. हे आताच्या काळात नुसतं ऐकायला बरं आहे. पूर्वीच्या काळी जर एखाद्या पुरुषानं स्त्रीचा किंवा स्त्रीनं पुरुषाचा जर हात धरला तर लग्न झालं असं डिक्लेअर व्हायचं. आणि त्या लग्नाचं नाव आहे गांधर्व विवाह. देवा खरं आहे ना? त्या लग्नाला गांधर्व विवाह. आता किती लागा त्या विषयावर नाही बोललेलं बरं. हार एकामेकाला घातला मग हे सावध झाले आणि हे म्हणतात लग्न झालं. असं चालत नाही. आम्हाला सुद्धा अक्षदा टाकण्याचा योग आला पाहिजे. पत्र लिहिलं आणि मिथिलेहून अयोध्येला दूत आला. आता ऐका लक्ष देऊन. राजा दशरथाच्या हातात ते पत्र दिलं. राजा दशरथाने पत्र वाचायला सुरुवात केली. विश्वामित्राने लिहिलेलं पत्र आहे. महाराज राजा, अरे मी तुझ्या अयोध्या नगरीतून निघालो तुझ्या राम लक्ष्मणाला घेऊन. वाटेत ताटिका नावाची राक्षसीन तुझ्या प्रभूनं मारली. पुढे आलो गंगा नदीमध्ये स्नान केलं. पुढे आलो सिद्ध आश्रमाच्या ठिकाणी काही विश्रांती झाली. मारीच्याला उडवून लावलं, सुभाव मारला. मिथिलेहून दूत आले म्हणून आम्ही निघालो. वाटेत तुझ्या रामाने अहिल्याचा उद्धार केला आणि जगत जेता तुझा प्रभू ठरला. आम्ही मिथिलेला आलो. अरे या पृथ्वीवर जे कुणाला जमलं नाही ते तुझ्या लेकरांनी केलं. पण जिंकला शिवधनुष्य, शिव चापाचा भंग केला आणि जगत सुंदरी असणारी जानकी तुझ्या प्रभूने जिंकली. वराड घेऊन ये. अरे तू आता व्याही झाला जनकाचा. तुझ्या रामाने सुंदर अशी जानकी जिंकली. आता सध्याच्या काळात बापाच्या दृष्टीनं फक्त एवढाच निरोप गरजेचा आहे. काय बाबा पोराचं जमलं, मेलेलं मात्र उठून बसल. भाकरी बांधून फिरू फिरू घरातली चिरगुटे संपली पण पोराला बायको मिळाना. ही अवस्था आहे सध्याच्या काळात. असो. अहो जनक राजाचं ते मिथिलेहून आलेलं पत्र वाचलं, वराड बरोबर घेतलं आणि आता राजा दशरथ मिथिलेला अयोध्येहून प्रस्थान केलं. निघाले आणि आता प्रभूच्या लग्नाचं वराड आहे म्हणून सगळे आनंदाने नाचू लागले. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण
रामचंद्र भगवान की जय. दणदणास वराड पोचलं भाऊ अयोध्येला. आणि मग आता प्रभू रामचंद्राचा विवाह सोहळ्याचा विषय. तो दिवस पुष्य नक्षत्र होतं आणि पाठीवर सोन्याची किरण घेऊन दिवस उजाडला. वा वा, आदल्या दिवशी केळवण झालं. केळवण केळवण कळतं का? केळवण केळवण सासून जावया करता केलेली खास सोय, याला म्हणायचं केळवण. 56 प्रकारचा भात आणि 64 प्रकारच्या भाज्या होत्या. आताच्या सासू नुसत्या ऐका. इथं साधा करायला गेली तर राट झाला. 56 प्रकारचा कवा व्हायचा. अशी सगळी सोय केली. सुनैना किंवा कुठे कुठे सुमेधा असं नाव आहे प्रभूच्या सासूचं. सगळी तयारी झाली, सगळी तयारी झाली. 4 पांढरे शुभ्र वारू, वारू म्हणजे घोडे, 4 नवरे मुलगे त्याच्यावर बसवले आणि आनंदाने समाज नाचू लागला. पारणा विधी करता निघाले आणि सगळे आनंदाने नाचू लागले. आणि हळूहळू प्रभूच्या लग्नाचा विवाह सोहळ्याचा तो क्षण आता जवळ येऊ लागला. प्रभूचं लग्न कोणत्या मुहूर्ताला लागलं? कोणत्या? गोरज मुहूर्ताला लागलं. गोरज मुहूर्त याचा अर्थ दिवस मावळतीची वेळ. गायी रानात चरून ज्यावेळेस घरला यायला निघतात आणि पिवळी पिवळी सूर्याची किरण पडतात, त्या गायींच्या पायानं खुरानं उधळलेली माती सोन्यासारखी दिसती. गो गाई रज कण, सोन्यासारखी पिवळी माती दिसते. त्या मुहूर्ताला म्हणायचं गोरज मुहूर्त. तो म्हणजे दिवस मावळतीचा वेळेचा. गोरज मुहूर्तावर लग्न लागणार आहे. सगळे आनंदाने नाचू लागले. सगळं वराड. अरे वरी देवानं आकाशात विमानाची दाटी केली. सगळा समाज समुद्र एवढा आहे. आणि आता हळूहळू हळूहळू तो क्षण जवळ येऊ लागला. आणि 4 मुक्ती जिथं रिद्धी सिद्धी पाणी भरू लागल्या, अप्सरा नृत्य करू लागल्या, गण गंधर्व गाऊ लागले. साधं लग्न आहे, साधा विवाह सोहळा आहे. जिचा खालून अवतार आहे अशी जानकी, वरून सत्य लोकातून ज्याचा अवतार आहे तो राम. म्हणजे खऱ्या अर्थाने लग्न कोणाचं होतं? धरणी आणि आकाश यांचं लग्न आहे. सामान्य सोहळा नव्हता. सगळे वराड मंडळी नाचू लागले आणि पारणा विधी करता निघाले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय. वाटा पटपट पटपट वाटा. श्रीराम जय राम जय जय राम. बाहेर असलेले आधी आत.
मंडपामध्ये पार पडला. भव्य दिव्य मंडपात एका बाजूला 4 नवरे मुलगे, एका बाजूला 4 मुली. अंतरपट मध्ये धरला गेला. अंतरपट मध्ये कळलं ना? अंतरपट मध्ये धरला गेला आणि शतानंदाने विचारलं, बाबा रे, सगळ्यांना अक्षिता पोचला का? काय? ॐ स्वस्ति नो इन्द्रो वृद्धश्रवाः पूषाः विश्ववेदाः स्वस्ति नस्ताराक्षरिष्ठनेमे स्वस्ति नो बृहस्पतिर्दधा मंत्र आहेत ही. सुरुवातीचे मंत्र आहेत, मंगलाष्टक नाहीत. स्वस्ति नो बृहस्पतिरन्धातो ॐ आणो भद्राकृतयन्त विशतो दब्धासमृतासम् असन्नप्रायुरक्षितारेन्दिवे दिवे देवानां भद्रां ऋतुजायितां देवानां मृत्युभिन्ननिवर्ताम्. धरला का अंतरपाठ? आले का सगळे? सुरुवात करायची का? अरे शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, ओ शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, हो शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, हो शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं विघ्नेश्वरं ग्रामोराञ्जन संस्थितं गणपति विघ्नेश्वरं ओदरं ग्रामोराञ्जन संस्थितं गणपति कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान, हो शुभमंगल सावधान, शुभ मंगल सावधान, हो शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्र वती महाशुरनदी
गंडकी पूर्णा जले समुद्र सरिता कुर्या सदा मंगल शुभमंगल सावधान हो शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान हो शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान बाले ऐक जरा जान कलिगे दासी पते च्या घरा संसारी उभे तिला नका फसवो पिला पाखरा अवसते शांती सुखादी सदनी ज्याचे कुटुंब लहान नांदावे आता सुखे उभयता पूजा सदा मंगलम शुभमंगल सावधान शुभमंगल शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान विश्वामित्र वशिष्ठ ही सर्व ऋषी आले सीता स्वयंवरा सांगा रघुराज पूर्ण विजयी लावण्य ते जोईरा हाती बाण धनुष्य घेऊन करी शोभे बरा नोवरा गोसावी सुत स्वामी रूप राजतो पुर्या सदा शुभमंगल सावधान शुभमंगल शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान पश्चापासून चारिते नरहरी पर्यंत झाले कृती प्रेती वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती आयचे अवतार सात मगतो दुपारीचा आठवा श्रीकृष्ण कलमाजी बौद्ध नववा कुर्या सदा मम
सदा सावध सावध साधा समीपी असे वाग्वादान करा फलार्थ घटिका संपूर्ण आली असे भावे सद्गुरुचे पदांबुज धरा चित्ती स्मरा धरे दो पक्षी कुलदैवता मधुवरा पूजा सदा साव पुंडलिका लक्ष्मी पद देखील नमस्मरामी शुभम भावतो शुभ लग्न सावधान ए बस बस ए खालचे लेकरं. ए चला मागं सरा तुम्ही. पंढरपुरात काय वाजत गाजत अर सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लाग सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लाग सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत पंढरपुरात काय वाजत गाजत अरे सोन्याचं बाशिंग देवाचं लागत सोन्याचं बाशिंग देवाचं सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत अरे सोन्याचं बाशिंग देवाचं लागत सोन्याचं बाशिंग सोन्याचं बाशिंग देवाचं लागत सोन्याचं बाशिंग देवाचं लागत देवाचं लागत देवाचं सगळ्यांनी टाळी वाजवा आता एकदा बसा बसा 2 मिनिटं फक्त खाली बसा ओय अरे खायची व्यवस्था आहे खाली बसा ओय बसा बसा सामान्य बाबा सोळा नव्हता महाराजा आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे. झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. स्वयंवर झाले सीतेचे. झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. मुक्त जानकी दुरुण निहाळी राम धनुर्धारी राम धनुर्धारी राम धनुर्धारी नैना माझी एकवटुनिया निज शक्ती सारी अरे फुलू लागले फुल हळू हळू गाली लज्जेचे स्वयंवर झाले सीतेचे झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. झुकले थोडे राम जानकी गाली झाली वरमाळा, जानकी झाली वरमाळा. गगना माझी देवकरानी करती करताला अरे त्यांच्या कानी गजर पोचले मंगल वाद्यांचे त्यांच्या कानी गजर पोचले मंगल वाद्यांचे स्वयंवर झाले सीतेचे झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे झाले सीतेचे,
अशा प्रकारे गोड विवाह सोहळा पार पडला. एक नाही 16 दिवस उत्सव चालला. विशेष एक होतं, एकदा खाल्लेला पदार्थ डबल नव्हता. 16 दिवस पूर्वीच्या काळचे लग्न होते महाराज. असो, आनंदाने विवाह सोहळा पार पडला. माहिती होतं प्रभू रामचंद्राला ज्याचं धनुष्य मी मोडलंय तो परशुराम स्वारी केल्याशिवाय राहणार नाही. पट 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 आकडतं घेतलं, परवानगी घेतली, आम्ही आता चलतो. वाट लावण्याचा कार्यक्रम आहे. प्रत्येकाचा आदर सत्कार गौरव केला. वाट लावलं वराड मंडळ. 4 नवऱ्या मुली नक्षत्रासारख्या आणि 4 पुरुषार्थ, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. सायुज्यता समीपता सलोकता आणि स्वरूपता 4 मुक्त्या. यांचा विवाह सोहळा सामान्य नाही हो. निघाले पुढून परशुराम, आडवा आला. दोघांचं भयंकर युद्ध झालं. पण काळ सुद्धा माझ्या बाणापुढे थांबू शकत नाही. हात टिकलाय याचा अर्थ हा सामान्य नाही. कोणाचा निर्णय? परशुरामाचा. पांढरं निशाण फडकवलं, युद्ध थांबलं. आणि परशुराम म्हणतात, प्रभू आता मला कळलं, इथून पुढे सज्जनाचं रक्षण, दुर्जनाचा नाश तुमच्याकडे जिम्मेदारी. मी निजी दामाला जातो. राम म्हणले ते सगळं खरंय, पण मी बाण जोडला याचं काय करू? कारण मी जोडलेला बाण काम दाखवूनच परत येतो. मी बाण रिकामा पाठवत नाही. मग परशुराम म्हणतात, एक काम करा, ते मोक्षाचं दार बंद करून टाका आणि मला चिरंजीव करा. पुन्हा येणं पुन्हा जाणं नको. प्रभू रामचंद्राने तो बाण टाकला, मोक्षाचं दार बंद केलं आणि परशुरामाला चिरंजीव करून टाकलं. प्रभू रामचंद्र अयोध्येवासियासहित अयोध्येला परत आले. आनंदाने वाजत गाजत वरात निघाली आणि प्रभू रामचंद्राच्या ग्रस्त आश्रमी जीवनाला सुरुवात झाली. मला असं वाटतं एवढ्या थाटामाटात आज आपण त्याचं लग्न विवाह सोहळा या ठिकाणी साजरा केला. आजच्या दिवस त्याला प्रभूला, आपल्या लाडक्या देवाला गरम गरम बायकोच्या हातचं खाऊन देऊ आणि उद्या ठीक 5 वाजता तुमच्या आमच्या साक्षीनं दुःखित अंतकरणानं आपण त्यांना वनवासाला पाठवलं. सगळ्याला सांगतो, प्रसाद घेतल्याशिवाय कुणी जायचं नाही. हा 2-2.5 तासाच्या कथेनं पवित्र झालेला प्रसाद आहे, सामान्य समजू नका. सगळ्यांना कणभर तरी घरी गेल्यावर वाटून वाटून द्या. आणि उद्या काय एकादशी आहे ना? उद्या एकादशी आहे. धरीत नाहीत ते बी धरा. उद्याचे दिवस सप्त्यातली एकादशी आहे. 2 टाइम 3 टाइम दणकून खायला शाबू. इथं फराळाची व्यवस्था आहे. सगळेजण एकादशीची पर्वणी उद्या धरा. सगळ्यांनी तो प्रसाद तुम्हाला दिला जाईल, पोच केला जाईल. हे दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. गुणगायन आवडी हेची माझी सर्व जोडी. अलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. गुणगायन आवडी हेची माझी सर्व जोडी. अलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आमासी. वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरु भगवान बाबा महाराज की. सद्गुरु श्यामनाथ महाराज की. पार्वती पते शिव हर 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 महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. भारत